Hello बच्चों. So the question is, a car of mass 1000 kg moves on a circular path with a constant speed of 12 meter per second. It turned through the 90-degree after traveling 471 meter on the road. The centripetal force acting on the car is. Now here the car turns through the 90-degree after traveling 471 meter distance on circular road. So the distance 471 meter is quarter of the circumference of the सर्क्युलर पाथ. इट इज क्वार्टर, 1/4 आहे. कारण की बघा काय होणार आहे, हा सर्क्युलर पाथ जर कन्सिडर केला आणि 90 डिग्री म्हणजे इथून जर समजा कार स्टार्ट झालेली आपली, हा स्टार्टिंग पॉइंट आहे, 90 डिग्री म्हणजे हा इथे आला आणि हा जो डिस्टन्स आहे हा किती आहे, क्वार्टर आहे ना. एका सर्कलचा 1/4 एरिया आहे, 1/4 एरिया आहे. मग क्वार्टर एरिया त्याने ट्रॅव्हल केला म्हणजेच तो 471 मीटर आहे. म्हणजे आपण लिहू शकतो की याचा 1/4 ऑफ 2πr. 2πr इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सो इट इज इक्वल टू 471. सो याच्यावरून आर ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो आपण. आर विल बी इक्वल टू 471 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय पाय, मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय पाय. सो इट विल बी इक्वल टू 471 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय 3.14. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हा मिळतोय 300 मीटर एवढा. रेडियस मिळाली 300 मीटर. स्पीड किती आहे आपला, 12 मीटर पर सेकंड. 12 मीटर पर सेकंड स्पीड आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स FC विच इज इक्वल टू mv² डिवाइड बाय r असतो. व्हॅल्यूज पुट करूया आपण. सो इट विल बी 100 मल्टिप्लाय बाय 1000 आहे, 100 नाही आहे हे किती आहे 1000 मल्टिप्लाय बाय 12 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 300 300 ला हे कॅन्सल आउट होणार आहे. आणि 12 मल्टिप्लाय बाय 12 इथे लिहूया आपण. 12 मल्टिप्लाय बाय 12 ही व्हॅल्यू येणार आहे 4. सो 4 इंटू 10 दॅट इज 40 इंटू 12. 40 इंटू 12 येणार आहे 180. सो आपला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो होणार आहे 480 न्यूटन एवढा. सो कुठला ऑप्शन आहे इथे करेक्ट, ऑप्शन नंबर 2 विल बी करेक्ट हियर.